मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. पेशवेकालीन गुलाम स्त्रियांच्या दुःखद कहाण्या आज आपल्यासमोर इतिहासाच्या रूपात उभ्या आहेत. त्यांच्या खरेदी विक्रीच्या क्रूर प्रथांपासून ते त्यांच्या शरीरावर कोरल्या गेलेल्या गुलामीच्या खुणांपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांचा अपमान आणि मानहानी अधोरेखित करते. सुटकेचा विधी जरी त्यांच्या जीवनातील गुलामी संपल्याचे दर्शवतो, तरीही तो अपमानकारक होता, ज्याने त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कायमची हरवून टाकली. मुक्ततेनंतरही त्यांचे जीवन अस्थिर, भटकंतीचे आणि असुरक्षित होते. या इतिहासातून आपण शिकण्यासारखे बरेच काही आहे. महाराष्ट्रातील 15,000 स्त्री पुरुष गुलाम हा केवळ इतिहासाचा भाग नाही, तर तो मानवी हक्काच्या पायमल्लीचा जिवंत पुरावा आहे. याकडे पाहून आपण आजच्या जगात महिलांच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि समानतेचा विचार करण्याची गरज आहे. हा इतिहास केवळ आपल्याला भूतकाळातील अंधार दाखवत नाही, तर आपल्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी एक धडा म्हणून उभा आहे. मित्रांनो, या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत? पेशवेकालीन महाराष्ट्रात स्त्री गुलामीचा प्रचलित व्यापार कसा होता आणि या स्त्रियांच्या खरेदी विक्रीची प्रक्रिया कशी पार पडत असे. गुलाम स्त्रीला इतर महिलांपासून वेगळे ओळखण्यासाठी तिच्या शरीरावर कोणत्या खास खुणा असत आणि त्या कशा कोरल्या जात असत. गुलाम स्त्रीच्या नियंत्रणासाठी कोणती व्यवस्था अस्तित्वात होती आणि त्यांना कोणत्या परिस्थितीत ठेवले जात असे. गुलाम स्त्रीच्या मुक्ततेचा विधी खरोखरच तिच्या स्वातंत्र्याचे प्रतीक होता की तो तिच्या अपमानाचा एक भाग होता? मुक्त झाल्यानंतर गुलाम स्त्रियांचे जीवन कसे बदलले? त्यांना खरे स्वातंत्र्य मिळाले की त्या आणखी मोठ्या संकटात सापडल्या, भटकत बसल्या? इसवी सन 1818 पर्यंत महाराष्ट्रात 15,000 गुलाम स्त्री पुरुष ऐतिहासिक नोंद कशाचा संकेत देत होती? याचा सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम काय होता? मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पेशवेकालीन गुलाम स्त्रीच्या मुक्ततेचा विधी व नंतरचे भटकते जीवन या शीर्षकाचा आपला जो व्हिडिओ आहे तो संदर्भ ग्रंथ व लेखक कोणत्या याच्यावर आधारित आहे, तर ग्रंथ पेशव्यांचे विलासी जीवनमधील प्रकरण 3 नाटकशाळा आणि कुणबिनी पृष्ठ क्रमांक 52 ते 55. लेखिका डॉक्टर वर्षा शिरगाळकर या पुस्तकातील हे पेजेस आपण वाचन करणार आहोत. हे विचार त्यांचे आहेत आणि आपण जशी तसे वाचणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया डॉक्टर वर्षा शिरगाळकर यांच्या विचारांना. गुलाम स्त्रीच्या खरेदी विक्रीचा धंदा खुलेआम चालत असे. कधी कधी चांगल्या घरच्या स्त्रियांनाही फूस लावून विक्रीसाठी नेण्यात आल्याची तुरळक उदाहरणे मिळतात. कोकण किनारपट्टीवरील काही मुसलमान या धंद्यात होते. एकदा त्यांच्यापासून काही चारणांनी काही स्त्रिया खरेदी केल्या. नंतर त्या पेण येथे ब्राह्मणांकडे विकायला नेल्या, पण तेथील पेशवे सरकारचे जकातीवरील अधिकारी यांना त्या गरती चांगल्या घरच्या स्त्रिया असल्याची बातमी लागली. त्या स्त्रियांशी त्याबाबतचे बोलणे झाल्यावर त्यांना तेथे फसून आणले असल्याची बातमी लागली. त्यामुळे त्यांच्याकडून चारणांनी या स्त्रियांना खरेदी केले. त्या लाल खान, मलिक खान, पीर खान आणि दाऊद खान यांना आरोपी म्हणून हजर राहण्याचे आज्ञापत्र पेशव्यांनी पाठविले. एकदा एखादी स्त्री गुलाम स्त्री म्हणून कोणाच्या घरी असली तर तिची सुटका मालक मालकिणीच्या परवानगीशिवाय होऊ शकत नसे. तिने स्वतःहून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला परत आणून पुन्हा गुलाम स्त्री जखडले जाई. या संबंधीचे विदारक सत्य असे की गुलाम स्त्रीच्या पायात ती गुलाम असल्याची खूण म्हणजे एक कुडे घातलेले असे. एका पळून गेलेल्या गुलाम स्त्रीला परत आणण्यासाठीचा सरकारचा इसवी सन 1752-53 आदेश कशा प्रकारचा आहे ते पहा. राजसी अनासी सुंदर कमाविजदार मौजे वीर तर्फ निरथडी प्रांत पुणे यासी आज्ञा जे राजश्री गोपाळ यादव यास किल्ले सातारी यावसी सरकारची गुलाम स्त्री दिली होती. ते गुदस्ता पळून गेली. तिचे नाव जानकी. तिच्या पायात सरकारकडून कडी घातली आहेत. ते तुम्हा सापडली तरी मशार निल्हेकडची माणसे व हुजरे पाठविले आहे, तरी गुलाम स्त्री त्यांचे स्वाधीन करणे म्हणून ताकीदपत्र. गुलाम स्त्री पळून गेल्याची अनेक उदाहरणे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मिळतात. त्या का पळून जात असत त्याचा संदर्भ प्रत्यक्ष लागत नसला तरी गुलाम असलेल्या या दुर्दैवी गुलाम स्त्रीच्या बाहेरच्या जगात येण्याची धडपड करीत असाव्यात हे नक्की. कित्येक प्रसंगी त्यांच्यावर जुलमही होत असावेत, पण त्याबद्दल ऐतिहासिक कागदपत्रात नोंदी आढळत नाहीत. फक्त त्या पळून गेल्या तर त्यांना पुन्हा कसे जखडून ठेवता येईल याबाबतची उपाययोजना दिसते. माहुली किल्ल्याचा अधिकारी कर्णाजी शिंदे याला सरकारने असा आदेश दिला होता की कोण्या एका मानाजी पायगुडेच्या पदरी असलेली एक गुलाम स्त्री पळून जाऊन ती माहुली किल्ल्यातच आहे. तेव्हा कर्णाजी शिंदे याने ती त्याला परत करावी. ही घटना इसवी सन 1750-51 होती. याच वर्षी गणपतराव बहिरवरच्या पदरी असलेला महादेव
वासुदेव भट बापट पुराणिक याची एक गुलाम स्त्री पळून गेली. ती चाकण येथील बागेत सापडली. तिला पुन्हा नानासाहेब पेशव्यांकडे आणले गेले आणि बहिरव जोशीकडे सुपूर्द केले गेले. आपण पुन्हा पकडले जाऊन गुलामगिरीत जखडले जाऊ या भयाने पळून गेलेल्या त्या गुलाम स्त्रीचे दुसरे नाव घेऊन ती राहत असत असे दिसते. पण खेदाची गोष्ट अशी की मालकाची लोक त्यांच्या मार्गावर राहत आणि पुन्हा त्यांना पकडून नेत. इसवी सन 1754-55 मध्ये महादजी कडू यांची सुंदरी नावाची एक गुलाम स्त्री पडून गेली. माहुली या किल्ल्यात ती जाऊन मिठी असे नाव घेऊन राहू लागली. तेव्हा माहुलीच्या किल्लेदाराला असा आदेश केला गेला की जर मिठी म्हणजे सुंदरी असे सिद्ध झाले तर तिला पुन्हा तिच्या मालकाच्या हवाली करण्यात यावे. गुलाम स्त्रीची लग्ने लावणे पेशवी सरकारला पसंत नसावे, कारण लग्न झाल्यास कुणबीन आपोआपच मुक्त होईल असे सरकारला वाटत असावे. एखाद्या ठिकाणची गुलाम स्त्री आणि दुसऱ्या ठिकाणी असलेला गुलाम पुरुष यांचाही विवाह होऊ शकत नसे. असा विवाह झालाच तर ती गुलाम स्त्री मुक्त झाल्याबद्दल आपल्या सुटकेची किंमत नजर सरकारकडे सुपूर्द करीत असे. कल्याणच्या सुभेदाराच्या जमाखर्ची दप्तरात गुलाम स्त्रीच्या मुक्ततेबद्दलची नजर ₹150 इतकी लावण्यात आली आहे. गुलाम स्त्री ही तर पैसे न घेता काम करणारी असे. तिला इतके पैसे कुठून मिळणार? तिच्याशी लग्न करणाऱ्यांनी तेवढे पैसे भरले किंवा तिच्या मालक मालकिनीने तिला पैशाची मदत केली तरच ही शक्य होत असे. अन्यथा तिची सुटका होणे कठीण होते. मदत केली तरच ती शक्य होते. काही प्रसंगी मालकच तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करी. पुरंदर येथील एक गुलाम स्त्री येशी हिचे लग्न राणूजी भोसलेने लावून दिले. म्हणजेच एका दृष्टीने भोसलेने तिला गुलामगिरीतून मुक्त केले. नंतर तिने पाहिजे तेथे राहावे अशी तिला मुभा देण्यात आली. गुलाम स्त्री म्हाताऱ्या झाल्यावरही त्यांना मुक्त करता येईल. कधी कधी गुलाम स्त्रिया स्वतः सरकारकडे मुक्ततेसाठी विनंती अर्ज करीत. इसवी सन 1794 मधील एका पत्रानुसार येसी नावाच्या धनगर जातीच्या गुलाम स्त्रीने सरकारमध्ये मुक्ततेसाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे सरकारने तिला मुक्त केले. मालक किंवा मालकीण मरण पावल्यावर त्यांच्या पदरी असलेल्या गुलाम स्त्रियांना मुक्त करण्यात येईल. शाहू महाराजांच्या मुख्य उपस्त्री विरुबाई हिच्या पदरी 10 गुलाम स्त्रिया होत्या. या गुलाम स्त्रियांची नावे अशी: हलबी, सावडी, सबी, राधी, कुसबी, ताबी, शेवंती, जनी, झपकी आणि सुलभी. विरुबाईच्या मृत्यूनंतर या गुलाम स्त्रियांना मुक्त करण्यात आले. गुलाम स्त्रियांना मुक्त करताना एका विशिष्ट प्रकारच्या विधीचा उल्लेख येतो. त्यांच्या डोक्यावर तेल घालून त्यांना मुक्त केले जाई. या विधीचा मतितार्थ काय असावा हे पाहून गेल्यास या विधीशी थोड्याफार मिळता जुळता एक विधी नारद स्मृती श्लोक 42-43 मध्ये मिळतो. त्यानुसार त्यावेळी मालकाला एखाद्या गुलामाची सुटका करायची असेल तेव्हा त्यांनी त्या गुलामाच्या खांद्यावरून पाण्याने भरलेला मातीचा एक घडा घेऊन तो फोडावा. नंतर अख्खे अक्षत तांदूळ आणि फुले घेऊन ते पाण्यात भिजून गुलामाच्या डोक्यावर शिंपडावे. त्यानंतर तू आता गुलाम नाहीस हे शब्द 3 वेळा उच्चारून त्याला पूर्वेकडे वळवून त्याची पाठवणी करावी. मातीचा घडा फोडणे हे घटस्फोट असे कृत्य आहे. त्याचा आशे जुना संबंध तुटला, नष्ट झाला असा होतो. सांकेतिक दृष्टीने घट हे शरीराचे द्योतक होय. म्हणून गुलामाच्या खांद्यावरचा घडा फोडणे म्हणजे गुलामी शरीर गेले हा अर्थ येथे जाणवतो. 4 दिशांपैकी पूर्व आणि उत्तर या 2 शुभ दिशा हो, त्यामुळे त्यामध्ये पूर्व दिशेचा अर्थ नवीन उगवते आयुष्य असा घ्यायला हवा. पुढच्या काळात गुलामाच्या डोक्यावर पाणी शिंपडण्याच्या क्रियेऐवजी डोक्यावर तेल घालण्याचा विधी घातला असावा. अशा रीतीने मुक्त झालेल्या गुलाम स्त्रिया नंतर कोठे जात असाव्या हाही एक प्रश्नच आहे. ज्यांचे लग्न ठरले असेल किंवा ज्यांनी आधी विचार करून मग सरकारकडे मुक्ततेसाठी विनंती अर्ज सादर केला असेल त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. परंतु मालक मालकीण मरण पावल्याबरोबर ज्यांची गरज संपली अशा गुलाम स्त्रियांचे भवितव्य काय असावे याचे ज्ञान होत नाही. गुलाम स्त्रीला मुक्त करताना नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी सरकार काही मदत देत असे या स्वरूपाच्या नोंदी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये जवळजवळ आढळत नाहीत. अपवाद म्हणून एक उल्लेख सापडतो. इसवी सन 1741-42 मध्ये तापी आणि जनी या 2 गुलाम स्त्रियांना शाहू महाराजांनी मुक्त केले आणि त्यांना तर्फ पाबळ येथे जमीन इनाम म्हणून दिली. या स्त्रियांची गुलाम स्त्रिया म्हणून असताना आणि गुलाम स्त्रीपणातून मुक्त झाल्यावरही जीवन कसे असावे याबद्दल ऐतिहासिक कागदपत्रे मौन पाडताना दिसतात. यामुळे त्यांच्या जीवनात डोकावणे आणि त्यांच्या हाल अपिष्टांवर भाष्य करणे हा एक प्रकारचा तर्कच होऊ शकेल. अर्थात पेशव्यांच्या एकंदरीत चैन विलासाच्या राणीमानात गुलाम स्त्रियांच्या अशा प्रश्नाकडे कोण लक्ष देणार. इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर
झाल्यानंतर जेव्हा मराठ्यांच्या प्रांतातील गुलामांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला तेव्हा इंग्रज सरकारने मराठ्यांकडे 15,000 गुलाम होते अशी नोंद केली आहे। त्यापैकी काही गुलाम स्त्रियांना कलावंतिनींनी विकत घेतले होते। त्यांना पुढे नाचाचे शिक्षण देण्यात आले। इंग्रज राजवटीमध्ये इंग्रजांच्या संस्थानिक खालसाकरणाच्या धोरणामुळे संस्थानांवर अवलंबून असलेले अनेक कलाकार कारागीर हे जसे सैरभैर झाले तशाच गुलाम स्त्रिया देखील त्यांच्या मुक्तीनंतर आणखी दिशाहीन झाल्या असाव्यात। नंतर समाजाने नाकारलेल्या स्त्रियांमध्ये त्यांचा समावेश होऊन त्या उच्चभ्रू समाजाच्या खिज गिणतीतही राहिल्या नसाव्यात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा। मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।